नमस्कार गाईस. तर आपण आता टेम्पो भरतोय कारण की आपलं उद्या हिंदी नाटक आहे, हिंदी एकांकिका यूथसाठी. आपली मराठी एकांकिका नाही जिंकली फायनल्समध्ये, काय हरकत नाही. 2 कॉन्सलेशन बेस्ट ॲक्टर आले, त्यांना अभिनंदन. जे होतं चांगल्यासाठीच होतं. काय बोलू शकतो आता, जे झालं ते गेलं बाबा. आता त्यावरती काय बोलू शकतो. उद्याच्या एकांकिकामध्ये फुल जोर लावू, फुल जोशाने करू आणि उद्याची एकांकिका पहिली आणू. पहिलं दुसरं हे महत्त्वाचं नाही, जास्त चांगला परफॉर्म करणं आणि एन्जॉय करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. पण लेट्स गो. आता तेच पूर्ण घामाघूम झालो आहे बाबा. अख्खा सेट टेम्पोमध्ये भरायचं आहे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि प्रार्थना करा की आपली हिंदी एकांकिका आणि बाकीच्या ज्या स्किट्स आहेत त्या सगळ्या फायनल्समध्ये गोल्ड आणतील. बाकी काय, चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करा. दामला आहे क्या बोलते हैं मोर्या. क्रेजी माहौल ना. बोला मैंने कल के बारे में बोला ब्लॉग में. अगर किस्मत में लिखा ही नहीं है तो क्या ही कर सकते. क्या बोलते, कल फाड़ेंगे. देखो अपना टेम्पो आ चुका है. टेम्पो आला आहे आणि हा अख्खा आपल्याला सेट आहे. आपली वीर लेवल्स हे सगळे भरायचे आहेत. बघ 500 लोक लेवल्स घेऊन आलेत, तरफे घेऊन आलेत. ओंकार कुछ बोल भाई. हाँ बोल रहे लग चुके हैं हमारे, कुछ बोल नहीं सकते. तरफे एवढा हाय तारा तरी पण उचलला, चल तरी पण उचल. मी एकट्याने उचल. तू बादशाह आहेस ना. बादशाह भाष्य आहे. भाष्य हा भाष्य आहे. हवा टाईट झाली. दिसतच नाही मी, एवढा काळा आहे मी. इथे आहे बघा अभी. हाँ अभी दिख रहा हूँ ना गोरा. क्या बोलते, हिची गाडी किती फाटली. घाबरताय मला धरून बसलाय. भट्टू वगैरे वर काय झाला. भूताची भीती वाटते. सोड ना, तुझी आयटम नाही. मी माझी कंबर धरून बसलाय. पण कंबर भारी येतो. ए हाय, आपण इथे का चाललोय. 3rd फ्लोअरला ना. लिफ्टने गेलो. हाँ चल. क्या बोलते, मेरा ब्लॉग देखते है कि नहीं. बस क्या भाई, नहीं देखा. देखने का टाइम नहीं मिलता भाई. शे. तर गाईज तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आता आपण चाललो आहे हिंदीच्या फायनल्ससाठी. आता आज सकाळच्या 6 आणि आपली फायनल्स आहे संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत. सीन असं आहे की रजिस्ट्रेशन सकाळी 8 ते 9 पर्यंतच आहे. तर आम्ही रजिस्ट्रेशन करून विद्यापीठमध्ये आराम करणार आहोत. तिथे थोडीशी तालीम करू आणि मग संध्याकाळच्या शोला जाऊयात. तर चला. हे माहोल बोलते क्या. रे लँग्वेज. रेनी सीझन काय ओंकार फुलॉन. अचानकच एवढा जोराचा पाऊस आहे. काल रात्री एवढा जोराचा पडला आणि आज आमची स्पर्धा आहे. फुलं आहे पब्लिक. छत्री छत्री चाललंय. हमने पकडतो मला घोटायला. अरे उंची मूर्ती लहान कीर्तिमान आहे आपला भाष्य. काय बेस्ट ॲक्टर आहे कॉन्सलेशन. ठीक आहे. तेवढं पण नाही आम्हाला आयुष्यात मिळालं. तू त्यात पण नाराज आहेस. नाराज नाही, खंत आहे थोडी. पण आजचा परफॉर्मन्स जब्बर काय आज चांगला करायचं. फाडून टाकू. आज 7च्या 7 बेस्ट ॲक्टर होते. मागचं विसरा. हा ठीक आहे. वैष्णव भाई आपल्यासाठी टॅक्सी घ्यायला चालेल. ये डेब्यू है ना तेरा. मीट तन्वी. ये बंदी मेरे बैच की है लेकिन मेरी बंदी नहीं है. अरे इधर सूजा है. गैस किती जण बसले बघा आम्ही गाडीमध्ये. ऑलमोस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 15 बच्चे थे, बोले मरीन ड्राइव चलना है. 15 बच्चे बसवलेले मरीन ड्राइव. वो आगे बैठे थे तेरा पीछे. उनका इतना ही पहुंचा होगा. गाईज योगावाले गेले. तर गाईज आता रात्रीचे 8:30 वाजलेत आणि आत्ताच आम्ही जस्ट सेट चढवलाय. सगळ्यांना प्रचंड भूक लागली आणि आमची काय फाटलेली सगळ्यांची फाटलेली. आमची खरंच फाटलेली. रीच सर सगळ्यांची फाटलेली.
फुल आम्ही हनुमान चालीसा लावून सेट ठेवतो, कारण की आपल्या कॉलेजची काहीशी चांगलीशी सुंदर हिस्ट्री आहे हॉन्टेड. बट नेगेटिव्ह वाईब्सच होते वरती 5th फ्लोअरला. विचार कसं वाटलं, एका मिनिटात वाटलं की नाही बाबा की अशी चालून बंद सुटकेस ठेवले. पण नंतर असं वाटलं आपण जात होते. आपण जातो का नाही त्याच्या पलीकडे सुटकेस होती ना. या बोलतो निघायचं आपण. हां 100 खूप कसं तरी चला आता कल्टी मारूयात. आता वाजलेत 11 आणि आता जस्ट मी सेट ठेवून आलोय घरी. मस्त बेकार असं दमलोय. आणि वेदिकाने काय बनवलंय? चीज बॉल्स. हे वेदिकाने चीज बॉल्स बनवलेत. बोलले व्हिडिओ काढ बघू. व्हिडिओ काढण्यासारखं काय एवढं खाताना बघू. वाह, इसलिए बोली वीडियो निकालने को. बढ़िया है, अच्छा है. ए ए ए ए ए ए ए ए ए सिल्वर मेडल. ए ए ए ए ए. गाईस, आपण युथ फेस्ट मध्ये आपली बवाल हिंदी एकांकिका ही दुसरी आले आणि आपण मी जिंकलोय बेस्ट ऍक्टर कॉन्सलेशन. ए ए ए ए. दाखव किती सर्टिफिकेट दाखव. 2, 3, 4, 5. ते मेडल दाखव. ए ए ए ए ए ए ए ए नको घालूस. ए बाबांचा मान येतो पहिला. काय बोलतोस प्रणव? काय नाही स्किट करायला चाललंय. तिथं 35 स्लॉट आहे. 35वा झोपणार आहे थोडं. झोपणार आहे. 35वा स्लॉट. आता आपण इथं आलोय मराठी भाषा भवन कलिना युनिव्हर्सिटी. इथे आपली स्किट आहे. हिंदी एकांकिका आले सिल्वर. आता मराठी स्किट मराठी स्किट गोल्ड आणूयात. हिंदी स्किट पण गोल्ड आणूयात आणि मोनो पण गोल्ड आणूयात. तर गोल्ड आणल्यानंतर भेटूयात. आलो जरा मेडल घेऊन येतो संध्याकाळपर्यंत. या तोपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. काय बोलतो गाईज? या प्रकारे आपला स्किटचा इव्हेंट एकदम क्रेझी झालेला आहे. एकदम क्रेझी परफॉर्म झाला आहे. फुल एनर्जी साथ आणि ऑडियन्सचे पण चांगले रिॲक्शन होते. आता आम्ही इथे जरा पेटपूजा करायला आलो, कारण की 40 मिनिटात रिझल्ट आहेत. इथे खायला आहे तर तिकडे कुठं? तिथं हॉटेल में आहे का? तो अमीर वाला है, गरीबों के लिए यहाँ पे. किधर जाने का भाई? बसून खाणार आहे, पाय दुखतोय यार. बसून गाव क्या? बसून गाव. चटणी डोसा मिळतोय. रेकॉर्ड म्हणजे मी ब्लॉगर आहे, माहिती आहे ना तुला. हे सगळं खाऊयात, एवढी भूक लागली. अशी वेटिंगला आहे मित्रांनो. ती सध्या अशी आहे की त्या रेस्टॉरंटमध्ये वेटिंग आहे आणि आपल्याकडे तेवढी सहनशक्ती नाही आहे. घे टेबल, घे टेबल, घे टेबल. ये चला ना, ये चला ना, ये. गाईज भूक कितीही लागली असेल, जीव गेला तरी चालेल, पण एवढी महागड्या जागेवरती नाही बाबा मला जाता येणार. क्या इधर? हा फायनली आम्हाला जागा मिळाली जेवायला. आता मस्तपैकी पेट पूजा करू. असं काय आम्ही काही फारसं असं जंक पण खाऊ शकत नाही, कारण की आपलं उद्या इवेंट है. तो मैं 2 लोगों को बताना चाहूँगा कि उनके सामने 2 लोग बैठे हैं, तो प्लीज़ ऐसी हरकतें ना करें जो हमें ऑकवर्ड फील कराए. बाकी ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. तुम्हाला ब्लॉग कसा वाटत असेल कळवा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. क्या बोलते ओमकार? क्या बोलते भाई? क्रेझी ना, समजा ना, मेरा ना मेसेज. ठीक आहे. तर आता काहीतरी असं ऑथेंटिक असं सिम्पल असं काहीतरी खाऊ ज्याने काही त्रास नाही होणार. गाईज फुल क्रेझी माहोल आहे. आता मस्तपैकी पेटपूजा केली. आता आपण चालू आहे परत रिझल्टसाठी. ॲक्टर्सला घरी जायला सांगितले, पण आमच्या अंगात खाज आहे. का माहीत का 5x आहे ना. आम्हाला फुल पॉझिटिव्ह फिलिंग येते की नंबरात येईल आपली स्किट. वैष्णव थांबलाय, तो थांबलाय तर आपण पण थांबूयात ना. हा व्लॉग सरांनी चुकून जरी बघितला ना तर अरे आपलं काय आयुष्य आहे बाई. 4 तास झोपायचं, सगळे ऑन टॉप भाई, ऑन टाइम. क्या बोलते मोर्या? फाट डालेंगे कल हिंदी स्किट भी. क्या क्रेझी माहोल. बाकी सगळे गेलेत घरी जाणे गरजेचं आहे, कारण इथं आरामाची गरज आहे. आपल्याला काय असतो आराम आहे. चलो वेर.